संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे। कारण महाराष्ट्राला टीबीचा विळखा बसलाय। राज्यातील 11,000हून अधिक गावं हाय रिस्कवर असल्याची माहिती आहे। केंद्र सरकारच्या एका विशेष मोहिमेतून ही माहिती समोर आली आहे। देशाला टीबी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने 100 दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे। त्यात देशातील 1.5 लाख तर एकट्या महाराष्ट्रातील 11,091 गावांना टीबीचा धोका आहे। 24 मार्च पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या 35 दिवसातच राज्यात 6,111 नवे क्षयरोगी आढळले आहेत। क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत AIBS VMTB टूलचा वापर केला जातोय। यातून राज्यातील 11,091 गावं हाय रिस्क म्हणून निवडली आहेत। कोणत्या जिल्ह्यात किती गावं रिस्कवर आहेत पाहूया। यवतमाळ 539, अमरावती 504, नाशिक 488, रायगड 488, नागपूर 482, पुणे 479, चंद्रपूर 467, सातारा 442, गडचिरोली 433, नांदेड 404, अहिल्यानगर 401, रत्नागिरी 388, जळगाव 383, बुलढाणा 364, वर्धा 353, बीड 344, छत्रपती संभाजीनगर 339, कोल्हापूर 310, सोलापूर 291, अकोला 249, जालना 242, गोंदिया 239, लातूर 238, नंदुरबार 238, पालघर 231, भंडारा 226, परभणी 212, ठाणे 212, वाशिम 198, सिंधुदुर्ग 189, धाराशिव 185, सांगली 184, हिंगोली 178, धुळे 171। टीबीची लक्षणं काय आहेत पाहूया। 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा सततचा खोकला, छातीत दुखणं, खोकल्यातून रक्त किंवा थुंकी पडणं, सतत अशक्तपणा, कोणत्याही कारणाशिवाय वेगाने वजन कमी होणं, ताप आणि रात्री खूप घाम येणं। टीबीची चाचणी कशी केली जाते? त्वचा आणि रक्त चाचण्यांद्वारे शरीरात टीबीचे बॅक्टेरिया आहेत की नाही हे पाहिलं जातं। थुंकीच्या चाचणीमध्ये टीबीचे जीवाणू ओळखण्यासाठी रुग्णांच्या थुंकीची तपासणी केली जाते। टीबीचं निदान करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची चाचणी मानली जाते। छातीचा एक्स-रे किंवा CT स्कॅन या दोन्ही चाचण्यांद्वारे फुफ्फुसांची स्थिती तपासली जाते। यावरून छातीत टीबी किती प्रमाणात पसरलाय याची माहिती मिळते। टीबीवर उपचार कसे केले जातात? टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो रुग्णांना आपला उपचार योग्यरित्या पूर्ण करणं आणि 6 ते 9 महिने नियमित औषध घेतल्यास टीबी बरा होतो।